बुलढाणा जिल्ह्यातून वाहणारी जीवनवाहिनी पूर्णा नदी यंदा मे महिन्यातच प्रवाहित झाली आहे। संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा परिसरात नदीला पूर आल्याने नागरिकांनी पुलावर गर्दी केली असून वातावरणात उत्साह निर्माण झाला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात एक निसर्गाचे आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळालं। पश्चिम विदर्भाची जीवनवाहिनी समजली जाणारी पूर्णा नदी यंदा मे महिन्यातच प्रवाहित झाली आहे। सततच्या पावसाने अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या नदीच्या उगमस्थानी जोरदार पावसाचा मारा झाल्याने पूर्णा नदीने अचानक पुराचा स्वरूप धारण केलाय। विशेष म्हणजे हा पूर नेहमीच्या पावसाळ्याआधीच म्हणजे मे महिन्यातच आला आहे। खिरोडा गावाजवळील पुलावर पूर्णा नदीचा जोरदार प्रवाह पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। लहान मुलं, महिला आणि वयोवृद्ध देखील निसर्गाचा हा जिवंत सोहळा पाहण्यासाठी बाहेर पडले आहेत। उन्हाळ्यात नदीला असा पूर पहिल्यांदाच पाहतोय। हे पावसाळ्याची सुरुवात तर नाही ना, असा प्रश्नही अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे। काहींना आश्चर्य वाटतंय तर काहींना आनंद मिळत आहे। या संदर्भात शेतकरी सय्यद साजिद यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं, आम्हाला खूप समाधान वाटतंय। हे पाणी जर असंच कायम राहिलं तर शेतीला यंदा फार मोठा फायदा होईल। ही घटना हवामान बदलाच्या संदर्भात नक्कीच चिंतन करणारी आहे, पण सध्या तरी संग्रामपूर परिसरात पूर्णा नदीच्या प्रवाहामुळे जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळतंय। शासनाने यावर लक्ष देऊन शासनाने या परिसरातील शेतकऱ्यांचा सर्व पंचनामा करून या लोकांना लाभ द्यावा। तसेच या भागातील विद्युत पुरवठा जो खंडित झालेला आहे तो लवकरात लवकर सुरू करावा।